कंपाऊंड्स. काय बघणार आहोत? कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंड्सचा मेन म्हणजे कार्बन असतो, त्याचा ॲटॉमिक 6 असतो, ॲटॉमिक नंबर जो असतो तो 6 असतो, त्याचं इलेक्ट्रॉन कन्फिगरेशन जे असतं ते 2-4 असतं, आणि हे जे 4 असतात तेच काय असतात? त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. काय असतात? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. आणि हे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत हेच काय करत असतात? बॉन्ड फॉर्मेशन करत असतात. काय करत असतात? बॉन्ड फॉर्मेशन करत असतात. आणि हे जे बॉन्ड फॉर्मेशन होतं याच्यामध्ये कार्बनमध्ये मेनली म्हणजे म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स होतं. कसं होतं? म्युच्युअल शेअरिंग. हे जे म्युच्युअल शेअरिंग आहे इलेक्ट्रॉनचं, याच्यापासून बॉन्ड फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल मी कार्बन घेतला आणि त्याच्या आउटर मोस्ट मधले 4 इलेक्ट्रॉन्स काय केले? सर्कलमध्ये राईट डाऊन केले त्याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये. आणि सेम साईडला हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन, या साईडला हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन, या साईडला एक हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन, या साईडला हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन, असे 4 हायड्रोजन्स घेतले. 1 इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा, 1 इलेक्ट्रॉन कार्बनचा, दुसरा इलेक्ट्रॉन कार्बनचा, तिसरा इलेक्ट्रॉन, 4th इलेक्ट्रॉन जो आहे तो कोणाचा? हायड्रोजनचा. हा 1 इलेक्ट्रॉन इथे होईल, हा 1 इलेक्ट्रॉन इथे, हा 1 इलेक्ट्रॉन इथे, आणि हा 1 इलेक्ट्रॉन इथे. अशा प्रकारे काय फॉर्मेशन होतं? ह्याच्यापासून हा कार्बन, हायड्रोजन, हा हायड्रोजन, हा हायड्रोजन आणि हायड्रोजन. या टाईपमध्ये ही कार्बनची व्हॅलेन्सी काय होते? कंप्लीट होते. सेम कंडिशन जर 2 कार्बन असतील, 2 कार्बन, तर 1 हायड्रोजन, हा 1 हायड्रोजन, हा 1 हायड्रोजन, हा 1 हायड्रोजन, आणि हा 1 हायड्रोजन, हा 1 हायड्रोजन. बरोबर? 2 कार्बनच्या टोटल व्हॅलेन्सी पण कंप्लीट झाली. कार्बन कार्बन मध्ये एक सिंगल बॉन्ड फॉर्मेशन झालं, आणि हा सिंगल बॉन्ड फॉर्मेशन जो होतो या बॉन्डला काय म्हटलं जातं? सिग्मा बॉन्ड म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सिग्मा बॉन्ड म्हटलं